ह्या सिरीज मध्ये वाद संवाद विसंवाद मध्ये स्वतःचाच रूल ब्रेक करणार आहे मी आणि जस्ट रॅपअप करणार आहे बरेचसे कॉन्व्हर्सेशन्स किंवा कंटिन्यू करणार आहे. तर चांगला होता. जावेद अख्तरचा जो व्हिडिओ होता त्याचे जे पॉइंट्स होते ते चांगले होते. अं, त्या मनाने तुकारामांचा व्हिडिओ जरा यॉर्कर पडल्यासारखा वाटला. तुकारामांचा बॉल. बट आता एक एक करून घेऊया. जसं की तू जावेद अख्तरांचे जे पॉइंट्स घेतले ते चांगले होते आणि आय वॉन्टेड टू नो कारण मी फॉलो केलं नव्हतं पण मला गॅरंटी होती की बरंच काही जे बोलतोय तो चांगलंच असणार आहे, काही वाईट नसणार आहे कारण ऑब्व्हियसली कलाकार आहे आणि ते पण असा डेप्थ असलेला कलाकार आहे. सो ऑब्व्हियसली ही हॅज गुड पॉइंट्स आणि मी स्वतः फॉलो करणार नव्हतो कारण मला असे एकदम लॉजिकल थिंकर्स आणि सायंटिफिक अप्रोच असलेले लोक मी काय फॉलो करत नाही कारण मग त्याच्यामध्ये मला असं काही नवं म्हणजे असं काही मला एक्साइटिंग मिळत नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की ह्या करंट आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्हाला डेफिनेशन द्यायचं असेल की कोण नास्तिक कोण आहे आणि आस्तिक कोण आहे, तर त्यामध्ये मी म्हणेल की जो एकदम सायंटिफिक माइंड हे करतो, अप्रोच सगळीकडे वापरतो, एकदम लॉजिकल की डेटा पॉइंट्स वगैरे घेऊन, त्याला मी नास्तिक म्हणतो. कारण मग त्याच्यामध्ये काही एक्साइटमेंट नाहीये आणि आस्तिक कोण ह्या जगातला तो म्हणजे जो बियॉन्ड सायन्स एक्सप्लोर करायला लागलाय कारण सायन्स हे आजकालचा वेद झालाय. राईट म्हणजे आता आपल्याला वेद जरी जुने आणि ऑर्थोडॉक्स वाटत असतील पण त्या काळात ह्युमन्सचा जो हे होता काय म्हणतात त्याला नॉलेज बेस होता तो तेवढाच असेल मे बी आणि त्याच्या पुढचा नॉलेज बेस वॉज लाईक ऑल एव्हरीबडीज इमॅजिनेशन असं असू शकेल. इक्विव्हॅलंट होणार नाही मे बी. कम्पॅरिझन इक्वल नाहीये, डिफरंट आहे. पण तरी पण माझा पॉइंट असा आहे की एखादा जर खूप सायन्स सायन्स म्हणतो जसं की एक चॅनल पण होतं सायन्स गाय जो सद्गुरूच्या अगेन्स्ट जो बरेच व्हिडिओ करत होता त्याला तर मी म्हणजे नास्तिक समजतो आजकालच्या जमान्यात की या आय मीन ऑब्विसली सायन्स इज ऑब्वियस बट इफ यू डोंट बिलीव्ह एनिथिंग बियॉन्ड ऑब्वियस मग तू नास्तिक आहेस आणि मग जसं एक्साइटमेंट किंवा एक्सप्लोरेशन किंवा तुमची आस्तिकता काय असते ना आस्तिक असणं म्हणजेच तुम्ही कशात तरी कसल्या तरी पॉसिबिलिटी मध्ये बिलीव्ह करता. आता ऑब्व्हियसली जो देवाला आस्तिक म्हणतो त्यांनी काय देव बघितलेला नसतो कारण एकदा तुम्ही देव बघितलाय तर तो तुम्ही संत आणि हेच झालं तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्ही एक लेवलच क्रॉस केली मग तर तुम्ही म्हणाल की मी बघितलाच आहे देव. पण तू आस्तिक आहेस म्हणजे तुला विश्वास आहे की काहीतरी आहे बियॉन्ड आणि दॅट इज द एक्साइटिंग रेल. कारण आणि माझी जर्नी पण नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे झाल्या असल्यामुळं आय नो की दुसऱ्या साइड मध्ये असं काही एक्साइटिंग नाहीये. इनफॅक्ट ओशोच्या पण व्हिडिओमध्ये होता असं की ओशो म्हणालेला की हा मी एक फेज होती माझी ज्याच्यात मी नास्तिक होतो बट मग त्याच्यामध्ये मी नैराश्याकडेच चाललेलो म्हणजे यू आर बेसिकली रिजेक्टिंग पॉसिबिलिटीज. सो आजकालच्या जमान्यात मी असं म्हणतो अगदीच तुम्ही फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि हेच प्रिन्सिपल्स आणि ह्याचं असं एक्सप्लेनेशन आणि हे असं तसं केलं तर म्हणजे ओके यू आर नॉट लुकिंग बियॉन्ड द म्हणजे आता पॅरानॉर्मल किंवा सुपर नॅचरल कडे तुम्ही बघणं इज आस्तिकता. म्हणून मला नवा इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी थेरीज आहेत किंवा जे इव्हन तू ह्याचं इजिप्शियन हिस्ट्री आहे ती पण इट्स सम ऑफ इट आय मीन can be explained by everything can be explained by scientific currents. There can be a hypothesis for everything which you see in Egypt, but there is a possibility that there is it is beyond science, beyond our current understanding of science. सो हे सगळं सांगण्याचा मुद्दा असाच की ह्या सगळ्यामुळं मी कधी जावेद अख्तरला कधी फॉलो नाही केलंय बट आय अंडरस्टँड ही इज अ स्मार्ट गाय स्मार्ट ओरेटर आणि ॲज अ आर्टिस्ट ऑल्सो डेप्थ आहे. सो लॉट ऑफ थिंग्स आय गॉट टू नो आणि तू जे हे म्हणालास ते हे पण अ, त्यांनी जे कन्व्हिन्स केलं एका राईट विंग देशामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही त्या देशाला तुम्ही कन्व्हिन्स करता की कसं कराची स्वीट्स असणं चांगली गोष्ट आहे किंवा हा जो विद्रोह हा कंपोनंट आय अग्री विच इज अ व्हेरी ऍडमिरेबल थिंग विच आय ऑल्सो अडमायर.
त्यामध्ये एक मी म्हणेल की सद्गुरू पण सगळीकडेच फक्त सरकारचा विरोध करणं इज नॉट विद्रोह. जसं की तू जर युनिव्हर्सिटीज मध्ये गेलास कॅम्पसेस मध्ये आणि तू स्टुडंटशी बोलतोयस आणि लिबरलशी आणि सायंटिस्टशी बोलतोयस, त्यांच्या पुढे तू बीजेपीची पण तारीफ करणं अ, हा विद्रोहच आहे. इनफॅक्ट हा मोठा विद्रोह आहे. जसं इव्हन तो फिल्म रिव्ह्यू करणारा जो आहे तो राईट विंग रिव्ह्युअर आहे. हा त्याचा विद्रोह आहे. कारण इन जनरल तू जर सगळे युट्यूबर्स बघितलेस, युट्यूबर की जमात, तर ती लेफ्ट विंग आहे. सो मी म्हणेल युट्यूबच्या जगात तुम्ही राईट विंग असता इज युअर विद्रोह. आणि त्याच्यामध्ये ह्याच्यात सद्गुरूंनी त्यांचं राईट विंग असणं किंवा सरकारला विरोध न करणं एक एक्सप्लेन केलेलं आहे एका वाक्यात. आणि ते सॉलिड वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर मा, माझा पण अप्रोच पॉझिटिव्ह झाला इंडियाकडे बघण्याचा. सद्गुरूंनी काय सांगितलं, तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी डेमोक्रेसीमध्ये बिलीव्ह करतो आणि मला हवा तोच प्राईम मिनिस्टर पाहिजे. म्हणजे काय झालं, आता तू म्हणतोस तू मोदींच्या अगेन्स्ट वगैरे वगैरे, ठीक आहे असशील. पण जर तू डेमोक्रेसीमध्ये बिलीव्ह करतोस, तर डेमोक्रेसीनी जो इलेक्ट केलेला लीडर आहे तो तुझा लीडर आहे ऍट दिस पॉइंट. असं नाही की तुझाच लीडर आहे. कारण वपू काळेंचं वन ऑफ द रेअर चांगलं वाक्य असं होतं की प्रश्न विचारणाऱ्याला उत्तराची ऑप्शन नसते. म्हणजे जो प्रश्न विचारतोय ही कॅनॉट पिक द आन्सर. तसं आहे, तू जर डेमोक्रेसीमध्ये बिलीव्ह करतोस तर तू ह्या मोमेंटला हे पण रिस्पेक्ट केलं पाहिजे की मोदी इज अ डेमोक्रेटिकली इलेक्टेड प्राईम मिनिस्टर और ही इज युअर प्राईम मिनिस्टर, व्हॉट एव्हर इट इज, तुला जरी आवडला नसला तरी. सो हे मी इथं म्हणेल की आय एग्री, जावेद अख्तरचा पण विरोधच आहे आणि ह्या दोघांचाही विरोध मी हे करतो, काय म्हणतात, विद्रोह मी ऍक्सेप्ट करतोय की जावेद अख्तरनी राईट विंग समोर जाऊन हे करणं, गोष्टींना पॅसिफाय करणं. आणि सद्गुरूंनी युट्यूबवर किंवा इवन आता अमेरिकन युनिव्हर्सिटीज किंवा मग अ, इंडियातल्या युनिव्हर्सिटीजच्या स्टुडंट समोर डिफेंड करणं गव्हर्नमेंटला इज अ विद्रोह. सो ते झालं जावेद अख्तरचा. तुकारामांच्या बाबतीत बोलशील तू तर दोन तीन गोष्टी आहेत. जसं की अ, वारकरी संप्रदाय आणि त्याचं महत्व तू सांगितलंस व्हिडिओमध्ये, जे की मला पण पटतं आणि ऑब्व्हियसली मी ऍडमायरच करतो. आणि जे काय मी कल्ट्स आणि रिलिजन्स हे करतो स्टडी, त्याच्यामध्ये तर वारकरी संप्रदाय तर एकदमच चांगल्या पोझिशन मध्ये मी टाकेल त्याला, माझ्या क्वाड्रंट मध्ये. पण तुकारामांना मी ऑब्व्हियसली त्याचा जनक नाही म्हणणार वारकरी संप्रदायाचा. जर असते तर ऑब्व्हियसली सगळं श्रेय त्यांना गेलं असतं. पण ऑब्व्हियसली त्यांनी जस्ट एक त्याच्यामध्ये पेशव्यांचं काम केलं असेल टू मॅनेज द वारकरी संप्रदाय आणि पुढे नेला असेल. बट जो बनवतो पहिले ज्ञानेश्वर जे होते किंवा त्यांची अख्खी फॅमिली होती, त्यांना ऑब्व्हियसली त्याचं श्रेय जास्त जाईल पायनियर केल्याबद्दल. पण बाकी तर मग अ, जे मेंटेन करणं इज वन थिंग. आणि एखादा माणूस एखाद्या गुरुला का फॉलो करतो त्याचे बरेच रिझन. आता माझा असं रिझन ऍट दिस पॉइंट झालंय जे मी बोललेलो की मला काही नवंच नाही मिळालं, ते पण इन टर्म्स ऑफ सम नॉलेज. कारण गुरु बरंच काही देऊ शकतो. गुरु तुम्हाला इमोशन पण देऊ शकतो, गुरु तुम्हाला अप्रुव्हल पण देऊ शकतो फक्त, आणि गुरु नॉलेज बेस्ड गुरु असू शकतो. तर ऍज ऑफ नाव मे बी माझी फेज अशी आहे ऑफ माय करंट स्टेट, इमोशनल स्टेट और व्हॉट एव्हर एज, की ऍट दिस पॉइंट मी फक्त नॉलेज नगेट्स, गोल्डन नगेट साठी बघतोय की मला काही एक वेगळं मिळेल का. पण तू जर म्हणालास की एखादा सेलिब्रेशन देतोय, लेट्स से, म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे काय ना, शेवटी सेलिब्रेशन ही अ, अ, धर्मामध्ये सेलिब्रेशन आणलं, विच इज अ गुड थिंग. पण म्हणजे मे बी माझ्या ह्याच्यामध्ये नाही बसणार. काय म्हणतात त्याला, आता ऍज ऑफ नाव माझे जे रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुकाराम नाही बसणार. पण मी हे पण शिकलोय की एकच रिझननी तुम्ही गुरुकडे जात नाही. जसं की काही लोक तर मोटिवेशन साठी पण जातील.
बघतात. स्पेशली हे टीनेज मध्ये होतं, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा मोटिवेशन काय असतं कळालेलं असतं. भरपूर एनर्जी असते. त्या मोटिवेशनल स्पीकर्स पण तुम्ही फॉलो करता, की तुम्हाला काय म्हणतात त्याला, अभ्यास करायला मिळेल, मोटिवेशन शिकायला किंवा व्यायाम करायला मिळेल. आणि दॅट रोल अ गुरु प्लेस अँड दॅट इटसेल्फ इज अ व्हेरी नाईस थिंग फॉर यू. त्याच्यानंतर अजून मी एक बघितलंय. आता आचार्य प्रशांतकडे येतो मी, की आणि स्टीफन क्राउडर किंवा बेन शपीर वगैरे, की तुम्हाला जे वाटतं, अप्रूव्हर्स असतात, काही गुरु असतात, म्हणजे पब्लिक फिगर्स असतात, त्यांना म्हणू शकता तुम्ही, की मला जे वाटतंय तेच तो माणूस पब्लिक ह्याच्यावर बोलतोय, डायसवर बोलतोय आणि कॉन्फिडेंटली बोलतोय आणि माझ्या भावना तो जस्टिफाय करू शकतोय जगाला. तर मी त्याला फॉलो करणार. तर जसं की ह्याचा जो आचार्य प्रशांतचा व्हिडिओ होता, ज्याच्यामध्ये युपीएससीच्या अगेन्स्ट बोललेला आहे, दॅट इज अन एक्झाम्पल. बिकॉज किंवा इवन मॅरेज, डिवोर्स, मुलांच्या साईडनी बोलणं, त्याच्यामध्ये पण अ, कारण मी जेव्हा बघितलेला 12th फेल मूवी, माझं पण हेच डिस्कशन झालेलं सगळ्यांबरोबर ज्यांनी बघितला माझ्यावर, की वेस्टेज ऑफ ह्युमन रिसोर्स आहे युपीएससी म्हणजे. कारण बाकी काही फायदा नाहीये युपीएससी म्हणजे. असं नाही की तुम्ही एक आउटस्टँडिंग काम करा 5 वर्षात आणि मग तुम्ही युपीएससी पास कराल. एक फालतूचे पेपर द्यायचे असतात आणि त्याच्यामधून सिलेक्शन होतं आणि खूप ह्युमन रिसोर्सेस जातात. तर ते ह्याच्यासाठी सांगताय मी, की सेम गोष्ट म्हणजे मी माझ्या पण डोक्यात आलं ते आलं. आचार्य प्रशांतनी पण तेच सांगितलं लोकांसमोर आणि त्यांनी क्वेश्चन प्लांट केलेला ऑब्व्हियसली. कारण त्यांना तिथं भयानक जळणारा माणूस आहे, की दुसऱ्याला कोणाला पॉप्युलॅरिटी मिळतीये किंवा कारण ह्याला हवी आहे जी पॉप्युलॅरिटी, जो विकत घ्यायचा ट्राय करतोय तो, ती दुसऱ्याला मिळतीये. विकास दिव्य कीर्ती किंवा खान सर, बऱ्याचशा सरांना, युपीएससी टीचर्सला खूप पॉप्युलर आहेत ह्याच्यावर युट्यूबवर. सो ते ऑब्व्हियसली हा जेलस असेल. पण भलेही त्यांनी जेलसी अपार्ट, ही क्रिटिसाइज युपीएससी, जे की आय एम प्रिटी शुअर खूप जण क्रिटिसाइज करत असणार आहेत. बट आपल्या भावना कोणी पब्लिकली व्यक्त करू शकणं आणि मग तुम्ही त्याला मानायला लागता, अशा टाईपचे पण गुरु असतात, जे यू कॅन अप्रूव्ह युअर फिलिंग्स, युअर ओन फिलिंग्स. तर आणि काही काही तर तुम्हाला हे देणारे असतात, फक्त फिलिंग्स देणारे गुरु असतात. पण ते मी नाही एवढं फॉलो करत. जसं की तू ते हे म्हणजे कसं पीस ऑफ माइंड वगैरे किंवा हार्मनी वगैरे तुकारामांनी आणली असेल त्या काळात. कारण उच्च नीच जात नाही, जातपात न मांडणं वगैरे. अ, तर मे बी बऱ्याचशा वेगवेगळ्या गुरूंना फॉलो करून इमोशन्स तुम्ही टिकवू नाही शकत. जसं की मोटिवेशन, तुम्ही मोटिवेशनल स्पीच ऐकलं किंवा एखादी मूवी बघितली ज्याच्यात खूप व्यायामाचं दाखवलंय, खूप वर्कआउट दाखवलंय किंवा खूप अभ्यास करताना दाखवलंय, तर ती फिलिंग काय फार टिकत नाही फार काळ. सो बिकॉज आय हॅव बीन थ्रू फेजेस वेअर तुम्हाला ती फिलिंग मिळाली आहे पण ती जाते निघून, मग परत नव्याने ती घ्यायची इच्छा नाही होत. हे मला आता वाटतं की एज बेस्ड असणार आहे. कारण टीनेजर्सला भरपूर मोटिवेशनल गोष्टी आवडतात. पण बिकॉज आय बीन थ्रू सच सायकल्स, मला माहिती आहे त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट नसतो. सो ते पण क्रायटेरिया मी वापरत नाही गुरु डिसाईड करायला, की तो मला काही एनर्जी देऊ शकतोय का मोटिवेशनल. तर ते रिझन असेल माझं. म्हणून तुकारामांना मी काय अजून पण काय हे नाही करणार. त्यांचा फोटो अजून रूम मध्ये लावायची वेळ आलेली नाहीये. अं, अं, तर हे कन्क्लूड करायला झालं आपलं कॉन्व्हर्सेशन. ह्याच्या पुढे मला आध्यात्मिक प्लेबुक जे तू म्हणालास त्याच्याबद्दल बोलायचं आहे. आणि अजून पण बरेच काही प्रश्न आहेत. पण ते कम्प्लीट टॉपिक असल्यामुळे मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल आध्यात्मिक प्लेबुक वर. जे तू म्हणालास की जसं ओशोनी एक तयार केलेलं होतं, नंतर सद्गुरूंनी ते यूज केलं, त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल.
आणि दुसरा तू विषय काढलेलास की चार्वाक म्हणतात की फ्रीडम म्हणजेच कसं मोक्ष आहे वगैरे त्यावर. आणि ह्याच्या आधी पण बऱ्याचदा ऐकलंय मी की चॉईस असणं हे अल्टिमेट गोल आहे लाईफचा, असं मी ऐकलंय तुझ्याकडूनच. सो त्याच्यावर पण मला आर्ग्यू करायचं आहे. पण तो पण एक कम्प्लीट टॉपिक आहे. सो त्याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, कम्प्लीट इट इट सेल्फ. अजून काही राहिलं असेल तर मग वेगळा व्हिडिओ, वाद संवाद, विसंवाद हा सिरीजचाच एखादा ह्या टॉपिकचा व्हिडिओ तुला अजून दिसेल, ज्याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन आपण कंटिन्यू करू शकतो.